पन्हाळा तालुक्यातील पोळवडे येथे बिबट्याच्या हल्ल्यात गव्याचे रेडकू ठार। परिसरातील शेतकऱ्यांमध्ये तसेच ग्रामस्थांमध्ये घबराटीचं वातावरण। हल्ला झालेल्या परिसरात शेतकऱ्यांनी रात्री न जाण्याचं वन विभागाचं आवाहन। पन्हाळा तालुक्यातील पोळवडे येथील कुंभारकी परिसरातील शेलाट नावाच्या ऊस शेतात गव्याच्या सुमारे 2 ते 3 महिन्याच्या मादी रेडकावर बिबट्यानं हल्ला केला। ही घटना गुरुवारी रात्री घडली। या हल्ल्यात गव्याचं रेडकू ठार झालं। ही घटना समजताच बाजारभोगाव वन परिमंडळाचे वनरक्षक मच्छिंद्र नवाळी आणि वनसेवक शंकर भैरव पाटील तत्काळ घटनास्थळी दाखल झाले व गव्याच्या मृत रेडकाचा पंचनामा केला। बाजारभोगाव पशुवैद्यकीय दवाखान्याचे पशुधन विकास अधिकारी अभिजित खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मृत गवा रेडकाचं शवविच्छेदन पशुधन सर्वेक्षक शिवराज दत्तात्रय पाटील, परिचर तुकाराम कृष्णा गुरव यांनी वन खात्याच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत केलं। गव्याच्या मृत रेडकू पाहण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी तसेच नागरिकांनी गर्दी केली होती। या परिसरात मादी गवा रेडकाच्या शोधात येण्याची तसेच बिबट्याही रात्री येण्याची शक्यता असल्यानं या परिसरात 2 ते 3 दिवस रात्री न येण्याचं आवाहन वन विभागानं शेतकऱ्यांना केलं आहे। बिबट्याच्या या हल्ल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे। दरम्यान वन विभागाकडून आज रात्री या परिसरामध्ये बिबट्याच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यात येणार आहे।